तुम्हाला माहिती आहे का ह्या टॅमॅटोपासून छान सॉस बनतो. त्यासाठी मी टॅमॅटो घेतले 1.5 किलो, 300 ग्रॅम साखर घेतली, 1 कांदा, खडे मसाले घेतले, व्हिनेगर, लसूण, आलं, एक जिरं आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. तर आपण हे टॅमॅटो आहेत ना स्वच्छ धुवून कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही सॉस बनवून बघा, बाजारपेक्षा भारी बनतो आणि हायजेनिक पद्धतीने बनवला जातो. त्यामुळं एकदमच छान असतो. आपल्या मुलांना काहीच त्याचा इफेक्ट होत नाही किंवा काही मुलांना असं खराब असं काही होत नाही. तर तुम्ही नक्की बनवा. आणि आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण सॉस हा खातोच, समोस्यामध्ये म्हणा, पकोड्याबरोबर म्हणा, मुलांना लागतोच. मग अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आता त्याच्यामध्ये कांदासुद्धा कट करून घ्यायचा आहे. आणि ह्याची व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी टाकलेली आहे. त्याची लिंक पाहिजे असेल डिटेलमध्ये तर तुम्हाला मी टाकते. आता बघा, मी ह्याच्यामध्ये जेवढं सर्व ड्राय घेतलंय, 2 लाल मिरच्या घेतल्यात, तुमचे मसाले घेतलेत, हे सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून व्हिनेगर 1 चमचा आणि 1 चमचा नंतर टाकायचा आहे. प्रिझर्वेटिव्हचं काम करतं व्हिनेगर, त्यामुळं आपल्याला टाकायचं जास्त दिवस टिकण्यासाठी. तर हे छान शिजवून घ्यायचे. त्याच्यातले खडे मसाले काढून टाकायचे. थंड करून आपल्याला हे सॉस मस्त गाळून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व गाळून घेते आणि आपल्याला हातात शिजायला लावायचा आहे. बघा, आता ह्याच्यातल्या बिया वगैरे आपण अशा काढून टाकल्यात. आता अशाच पद्धतीने पूर्ण करून घेऊया. आणि आपल्याला हा सॉस आहे ना आता तयार झाल्यानंतर, गाळून तयार झाला की आपल्याला तो शिजायला लावायचा आहे. तुम्हाला मी दाखवते ते व्हिडिओ आवडतात का? आवडत असतील तर नक्की एक तरी कमेंट करून मला सांगत जा. बघा, आता हे आपलं सर्व झालेलं आहे. आणि तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या राज्यातून बघताय मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मला सुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय. बघू शकतात आपण हे शिजायला ठेवले. 1 चमचा व्हिनेगर राहिलेला, मिरं पूड, 300 ग्रॅम साखर, हे सर्व आणि बेडगी चटणी, हे सगळं टाकून चवीनुसार मीठ. आपल्याला हा सॉस छान घट्ट होसपर्यंत शिजून घ्यायचा आहे. जवळजवळ 10 ते 15 मिनिटं या प्रोसेसला लागते. सॉस आपला तयार झालेला आहे परफेक्ट प्रमाणात. आता एअरटाईट बरणीत भरून वर्षभर तुम्ही खा. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही मला कमेंट लिहून बाय. आता पुन्हा भेटूया वेगळ्या व्हिडिओमध्ये.